अहो, उकडीचे मोदक तर आवडतात, पण जमत नाही. सारण पातळ होतं किंवा उकड जमत नाही. चला तर मग तुमचे सगळे डाऊट्स या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. यासाठी इथे आपण एक 3 नारळांचा चव घेतलेला आहे. मिक्सरमधून काढून घेतले, सालं काढून आपण नारळ फोडल्यानंतर सालं काढून मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. तो वाटीने मोजून घेतला. आता इथं जेवढा चव आपण मोजून घेतला आहे, त्याच्या पाऊणपट आपण इथे गूळ वापरत आहोत. तुम्हाला जास्ती गोड हवं असेल तर तुम्ही 1 वाटीभर म्हणजे जेवढं चव आहे तेवढाच तुम्ही गूळ वापरलात तरी चालेल. तर सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये 1 चमचाभर आपण तूप टाकून घेतलेलं आहे. या तुपामध्ये आपण आधी हा गूळ आपल्याला थोडासा मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे परतवून घ्यायचा 1-2-3 मिनिटासाठी. गॅस मिडियम ठेवलेला आहे, खूप हाय फ्लेमवर नाही करायचं. त्यासाठी थोडंसं मेल्ट लवकर होण्यासाठी 1-2 चमचे आपण यामध्ये पाण्याचा वापर केला आहे. बघा, म्हणजे सगळे आपल्या गुळाचे समजा गाठी असेल किंवा खडे असतील काही, तर ते पूर्ण वितळले गेले जाईल. बघा, इथे गूळ पूर्ण वितळला गेला आहे आपला. तर यामध्ये आपल्याला नारळाचं चव टाकून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल की आपल्या जी नारळाच्या खोबऱ्याची जी चव असते ती जशीच्या तशी राहील. कारण सुरुवातीला जर आपण नारळाचा चव परतून घेतला तर त्यातला ओलावा नष्ट होतो व त्यातली गोडी कमी होत चालते. तर यासाठी हे सोल्युशन. बघा, यामध्ये आधी अजून पाणी आहे. आपण 2 ते 3 मिनिटं परतवून घेतलेलं आहे. यातलं आपल्याला पूर्ण पाणी हे थोडंसं सुकवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं आपण छान असं परतवून घेतलं की त्यातलं पाणी आपोआप कोरडं झालेलं दिसेल तुम्हाला. त्यानंतर यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे ते तुम्ही इथे टाकू शकता. इथे मी काजू आणि बदाम यांचे आपण थोडंसं फाईन अशी तुकडे करून घेतलेले आहे. त्याचे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये वेलची पूड टाकून घेतलेली आहे आपण. आणि हवं असल्यास तुम्ही जायफळ इथे वापरू शकतात. आम्हाला घरी सगळ्यांना आवडतं जायफळ, म्हणून यामध्ये थोडंसं जायफळाचा वापर करत आहे. थोडंसं किसून टाका, टेस्ट खूप छान येते. बघा, गॅस बंद केलेला आहे आपण. आता आपलं जायफळ पण टाकून झालं. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. इथे सारण पाहू शकता, अगदी सुक्क झालेलं म्हणजे कोरडं झालेलं आहे. या पद्धतीचं सारण आपल्याला हवं आहे. आपले सारण रेडी आहे. आता आपल्याला उकड काढायची. यासाठी आता इथे तांदळाची पिठी घेतली. ज्या भांड्याने आपण तांदळाची पिठी मोजली त्याच भांड्याने आपण पाणी घेणार आहोत. आता इथे एक मी पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्याने 1.5 पातेलं आपण पिठी घेतलेली आहे तांदळाची. तर आपण तेवढंच पाणी आपण पातेल्यात टाकून घेणार आहोत. इथे तुम्ही 1 पट पाणी आणि अर्ध, समजा आपण 1.5 पट घेतले तर अर्ध पातेलं तुम्ही इथे दुधाचा पण वापर करू शकता. पण इथे मी 1.5 पातेलं पाणी टाकून घेतलंय. 1 चमचाभर आपण मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि 1 चमचाभर तूप टाकून घेतलंय आणि 2 ते 3 चमचे आपण फक्त दुधाचा वापर केलेला आहे इथे. बघा, याला छान अशी उकळी येऊन द्यायची. खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला तांदळाची जी पिठी आहे ही पिठी टाकायची आणि तांदळाची पिठी ही एकदम फाईन अशी पावडर असलेली, म्हणजे आपलं जसं गव्हाचं पीठ असतं की त्या पद्धतीचे पीठ आपल्याला हवं आहे इथे. आता हे टाकायचं आपल्याला आणि फक्त लाटण्याने किंवा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने मिक्स करू शकता. फक्त एकदा हलवून घ्यायचं आपल्याला, म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे की त्याच्या गुठळ्या राहणार नाही जास्त. थोडंसं मिक्स केलं, खूप जास्त हटायची आपल्याला गरज नाही इथे. एकदा थोडंसं मिक्स करून घेतलंय की यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ आणायची मंद गॅसवर आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला. आणि असंच हे भांडं आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. बघा, 15 मिनिटानंतर आपल्याला जेवढे आपल्याला पीठ लगेच आपल्याला मोदक तयार करायचे तेवढंच पीठ आपण काढून घ्यायचं आहे. सगळं पीठ आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे. आणि तांब्याच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही हे पूर्ण स्मॅश करत चालायचे, कारण हे गरम गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण आता गरम आहे, हाताला सोसवणार नाही, म्हणून आपण हे तांब्याने करून घेत आहोत. त्याच्या पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या. बघा, थोडंसं गरम असताना आपल्याला वाटत असेल तर थोडासा ओला हात करायचा आणि कणिक ही आपल्याला छान मळून घ्यायची. तुम्ही पीठ जेवढं छान मळाल तेवढी तुमची मोदकाची पारी ही छान अशी होईल. ते येथे मी मोदक आपल्या साच्यामध्ये तयार करणार आहेत, म्हणजे एकसारखे आपले मोदक छान होतील. ज्यांना पारी तयार करून कळ्या पाडता येत नाहीये किंवा ज्यांचे मोदक फुटले जातात त्यांच्यासाठी हा अप्रतिम असा उपाय आहे की तुम्ही साच्यामध्ये हे मोदक तयार करू शकतात. बघा, आपल्याला थोडंसं पिठाचा उंडा घ्यायचा आहे. आधी साच्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आपण. त्यानंतर आपल्याला हे पीठ आतमध्ये घालायचं आहे. पूर्ण साच्याला व्यवस्थित असं सगळीकडनं एकसारखं हे पीठ आपलं लागलं गेलं पाहिजे.
या पद्धतीने आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे पूर्ण साईडनी आणि नंतर मधोमध बरोबर असं खोल तयार झालेला असेल त्यामध्ये आपल्याला हे आपलं नारळाचं जे मिश्रण आहे आपल्याला ते सारण आपण यामध्ये भरायचं आहे आणि नंतर परत आपली पिठाची जी कणिक आहे आपली तांदळाची तिने व्यवस्थित त्याचं तोंड छान असं बंद करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने बंद करायचं आहे. नाही तर काय होतं की आपण ज्यावेळेस उकड काढतो म्हणजे मोदक उकडून घेतो त्यावेळेस वरचा भाग वरती आणि खालचं खाली राहतं आपलं. असं नको व्हायला. यासाठी हा भाग व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा छान. बघा नंतर खोलून घ्यायचं. बघा अगदी अप्रतिम असा मोदक आपला तयार होतोय. इथे पाहू शकता अगदी झटपटच आपला मोदक तयार झालाय. अगदी कळ्या देखील छान आलेल्या आहे याच्या. याच पद्धतीने तुम्हाला दुसरा देखील मोदक तयार करून दाखवत आहे. सुरुवातीला साच्याला व्यवस्थित असं पीठ सगळ्या बाजूनी, जर इथे तुम्हाला थोडंसं कठीण जात असेल तर हात ओला करून घ्यायचा थोडासा. ओल्या हाताने आपण हे पीठ छान असं एक साच्याला पूर्ण साईडनी सगळीकडनं एकसारखं लावायचं. मधोमध बरोबर असं खोलगट भाग तयार होतो एकसारखा आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे. सारण व्यवस्थित आतमध्ये दाबून द्यायचे छान आणि नंतर परत आपल्याला पिठी जी आहे तांदळाची त्या पिठाने आपल्याला त्याचं तोंड पूर्ण छान असं बंद करून घ्यायचं आहे. बघा इथे आपल्याला कुठेही खाच आपल्याला ठेवायची नाहीये. जरी तसं वाटलं तर थोडंसं पीठ व्यवस्थित दाबून आपल्याला हे करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मोदक करणं खूप सोपं आणि इझी आहे. ज्यांना खरंच आपल्याला कळ्या जमत नाही किंवा पण मोदक तर आवडतात मग त्यांनी या पद्धतीने नक्की करून बघा. बघा आता याच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. आता गॅसवर मी मोदक वाफवायचे म्हणून स्टीलच्या पातेल्यात पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि चाळणीला आपण तुपाचा हातबंद लावून घेतलेला म्हणजे तूप लावून घेतलेलं आहे पूर्ण. आता मोदक आपले काय करायचे थोडेसे पाण्यामध्ये डिप करायचे नॉर्मल आणि त्यावर ठेवायचे चाळणीमध्ये. येथे मी केसर लावत आहे. हवं असलंच तर लावा किंवा नाही लावलं तरी मोदक उकडीचे मोदक म्हटले की छानच लागतात. बघा सर्वच आपल्या मोदकांना मी केसर लावून घेतलेलं आहे. आणखी अप्रतिम दिसण्यासाठी थोडंसं मी इथे येल्लो फूड कलरचा वापर करणार आहे. बघा आता पाण्याला छान अशी उकळी आली. आता मोदक आपल्याला वाफवायचे आहे. तर हे वाफवण्यासाठी यावर पक्क बसेल असं झाकण आपण यावर ठेवून घेणार आहोत की जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. एक 15 मिनिटासाठी आपण हे छान असे वाफवून घेणार आहोत. बघा इथे पाहू शकता 15 मिनिटं झालेली आहेत. आपले मोदक असे छान वाफवले गेले आहे आणि रंग देखील तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख आलेला आहे. अप्रतिम असे आपले उकडीचे मोदक तयार आहेत. आता आपण हे काढून घ्यायचे पण एकदम गरम गरम आपल्याला हे साईडला दुसऱ्या ताटामध्ये काढून घेता येणार नाही. थोडंसं याला नॉर्मल थंड होऊन द्यावं लागेल. त्यानंतरच आपण हे मोदक सर्व करू शकतो. यावर छान अशी गरमागरम मस्त तुपाची धार द्या. अप्रतिम असं चवीला लागतो हा मोदक. नक्की ट्राय करा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.